श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज मी पहिल्यांदाच असा मोठा व्लॉग बनवायचा प्रयत्न करत आहे. आत्तापर्यंत मी छोटे छोटे व्हिडिओ बनवत होते, पण आज विचार केला की माझी गुरुवारची सकाळ कशी असते ही थोडी तुमच्यासोबत शेअर करावी. जर कुठं काही चुकलं, कुठे कॅमेरा हल्ला किंवा बोलण्यात थोडा गोंधळ झाला तर समजून घ्या, कारण मी अजून शिकत आहे आणि जे काय आहे ते मनापासून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. खरं सांगायचं तर कॅमेऱ्यासोबत उभं राहून स्वतःशी बोलणं आणि व्लॉग शूट करणं माझ्यासाठी नवीनच आहे. सुरुवातीला थोडंसं संकोच वाटत होतं, पण तुमच्याशी गप्पा मारत असल्यासारखं बोललं की सगळं सहज वाटू लागेल. आज गुरुवार, स्वामींचा वार, त्यामुळे गुरुवारची सकाळ माझ्यासाठी नेहमीच खूप खास असते. खरं सांगायचं तर इतर दिवसांपेक्षा आज मन अजूनच आनंदी आणि उत्साही होतं, कारण बऱ्याच दिवसापासून वाटत होतं की माझा दिवस कसा सुरू होतो, गुरुवारी मी काय करते, स्वामींची सेवा आणि पूजा कशी करते तुमच्यासोबत शेअर करावं. म्हणून आज कॅमेरा हातात घेतलाच आणि विचार केला की चला तुम्हालाही माझ्या दिवसाचा आज एक भाग बनवूया. सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे घरातील कामांना सुरुवात केली. प्रत्येक घरात सकाळची थोडी धावपळ असतेच, पण त्या सगळ्यांमध्ये मी देवपूजेसाठी थोडासा वेळ नक्की काढते, कारण देवाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने झाली की मनाला वेगळीच ताकद मिळते. पहिले तर देव मी छान स्वच्छ धुवून घेतले, पुसून घेतले. प्रत्येक देवाला त्याच्या त्याच्या ठरलेल्या जागेवर व्यवस्थितपणे ठेवलं. त्याच्यानंतर चंदनाचा टिळा, हळदी कुंकू लावले. हळदी कुंकू लावून झालं की मी देवाला फुलं अर्पण करते. फुलांनी देवघर सजवायला मला खूप आवडतं, का कोणाच ठाऊक, पण जेव्हा देवाला मी फुल वाहते तर माझं मन खूप प्रसन्न होतं. तो आनंद मी शब्दात सांगू शकत नाही. देवपूजा तर माझी करून झाली. पूजा करताना मागे स्वामींची गाणी चालू असली की एक वेगळाच आनंद मिळतो. काम करता करता आणि पूजा करता करता ती गाणी ऐकताना खूप छान वाटतं. त्यामुळे मन प्रसन्न राहतं आणि दिवसाची सुरुवातही खूप छान होते. आज गुरुवार होता तर म्हटलं ही पण गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी. मी दर गुरुवारी व अमावस्या दिवशी हळदीचं उंबरठ्याला लेपन करते. उंबरठ्याला लेपन करून झालं की त्यापुढची माझी आवडती गोष्ट म्हणजे रांगोळी काढणं. मला रांगोळी काढायला खूप आवडतं. दररोज मोठी रांगोळी काढणं शक्य नाही, पण गुरुवारी दारासमोर छोटीशी रांगोळी काढते. रांगोळी काढून झाल्यावर मी तिला हळदी कुंकू वाहिलं आणि उंबरठ्याचं पूजन केलं. आपल्या परंपरेनुसार हे शुभ मानतात. ते झालं की दारासमोर एक दिवा लावते आणि उंबरठ्याचं पूजन करून घेते. नंतर आतमध्ये आले. देवाजवळ छान छोटीशी रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढून झालं की रांगोळीवर हळदी कुंकू वाहून घेतलं. रांगोळी काढून झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवला. असा एकही सकाळ नाही आहे. रांगोळी काढून झाले की स्वामींना नैवेद्य ठेवला व नैवेद्य दाखवून घेतला व नमस्कार केला. नंतर तुळशीची पूजा करण्यासाठी बाहेर गेले. तुळशीला हळदी कुंकू लावून, अगरबत्ती लावून तुळशीची पूजा करून घेतली. नंतर आतमध्ये येऊन मी भीमसेन कापूर व लवंग घरामध्ये जाळला आणि त्याचा सुगंध संपूर्ण घरभर पसरावा म्हणून घरातील प्रत्येक खोलीत आणि कोपऱ्यात फिरवते. असं म्हणतात की कापूर व लवंग घरात जाळल्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही. मी सकाळी देवपूजा झाली की रोज लवंग आणि कापूर घरामध्ये जाळते व संध्याकाळी जेव्हा आपण देवाला दिवा लावतो त्यावेळेसही घरात कापूर आणि लवंग घरात जाळते व सगळ्या घरभर फिरवते. तर साधारणपणे माझ्या गुरुवारच्या सकाळची सुरुवात ही अशी होते. घरातील हे वातावरण मला खूप आवडतं. मला आशा आहे की तुम्हालाही माझ्या दिवसातील हा छोटासा भाग आवडला असेल. आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या गुरुवारच्या सकाळची सुरुवात कशी असते ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.